नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCT न्यू इरा 2024 मधील IT अवेअरनेस इरा मधील सेशन नंबर 26 पाहणार आहोत। इरा ओपन करा। सेशन नंबर 26 ओपन करा। त्याच्यामध्ये लॅब आवर, टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडून घ्या। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। इथून लँग्वेज मराठी करा, रिप्ले, प्रोसीड, रिप्ले, नेक्स्ट। स्टार्ट करा। पहिले प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिलेक्ट द एंटायर कॉलम। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। ह्याच्यामध्ये मागं पुढं होऊ शकतात, चेक करावे लागेल। दरवेळेस इरा अपडेट झाल्यानंतर प्रश्न कमी जास्त होत असतात। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सबमिट। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, PDF करायला सांगितलेलं आहे, सबमिट। आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सबमिट। येस करा। गो टू होम वरती क्लिक करा। नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट करा। लँग्वेज इथून मराठी करा, नेक्स्ट। पहिला प्रश्न पहा, डॅश त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारखे अनेक टेम्पलेट पुरवते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मायक्रोसॉफ्ट। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एक्सप्लोरर ऑल टेम्पलेट्स। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2, सेव। हे सगळं इरामध्ये ऐकून सोडवायचं आहे। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पाचवा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे फिल कलर, पर्याय क्रमांक 1। सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे प्लेइंग म्युझिक, पर्याय क्रमांक 2। सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑनलाईन जा आणि तुमचे तपशील अपडेट करा। आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये। नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। सबमिट करा। SIM करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा। पुढे आहे डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा, नेक्स्ट। पहिला प्रश्न पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये B8 ते B13 सेल सिलेक्ट करा। त्याला रॅप टेक्स्ट अप्लाय करण्यासाठी होम टॅब, अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा। B8 ते B13 ला रॅप टेक्स्ट वापरायचा आहे। शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। B8 ते B13 सिलेक्ट करा आणि इथे रॅप टेक्स्टवरती क्लिक करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। पुढचा प्रश्न पाहू आपण। दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेव्हेन्यूमध्ये दिलेले सर्व आयटम कॉपी करून D मध्ये पेस्ट करण्यासाठी होम टॅब कॉपी ऑप्शन मेनूचा वापर करा। सेल रेव्हेन्यूमधलं D मध्ये आपल्याला कॉपी पेस्ट करायचे। बघा सेल्स रेव्हेन्यू कुठे इथं आहे, सगळं सिलेक्ट करा, इथे कॉपी करा, D मध्ये क्लिक करा आणि इथे पेस्टवरती क्लिक करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। पुढचा प्रश्न, A1 सिलेक्ट करा, त्याला स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करायचा आहे। A1 सिलेक्ट करून स्टँडर्ड रेड कलर द्यायचा आहे। शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। A1 सिलेक्ट करा, हा आहे A1 आणि काय सांगितलेलं आहे पुढे बघा, होम टॅबमध्ये जायचं आहे आणि फॉन्ट ग्रुपमध्ये फिलवरती जायचं आहे। हा आहे फिल, त्याच्यावरती जाऊन स्टँडर्ड, हे आहेत स्टँडर्ड, त्याच्यामधला हा स्टँडर्ड रेड, फिलमध्ये जाऊन स्टँडर्ड रेड। साईडला क्लिक करा, प्रश्न सबमिट करा, ओके करा। वर्कशीट नंबर 4 ऑगस्ट अटेंडन्सला येलो टॅब कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, सेल्स, ग्रुप, फॉर्मॅट आणि टॅब कलर याचा वापर करा।
टॅब कलर चेंज करायला सांगितलेला आहे. ऑगस्ट अटेंडन्स ओपन करा. होम टॅबमध्ये फॉर्मॅटमध्ये इथं आहे फॉर्मॅटवरती क्लिक करा. इथं आहे टॅब कलरवरती क्लिक करा आणि येलो कलर अप्लाय करायला सांगितलं आहे. येलो कलरवरती क्लिक करा. इथे येलो कलर झालेला दिसेल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या वर्कशीटमध्ये B280 सोल्युशन सिलेक्ट करा. फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो आणि फॉन्ट कलर ब्ल्यू. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. B280 सोल्युशन सिलेक्ट करायचं आहे. इथून एरियल नॅरो ही फॉन्ट स्टाईल घ्यायची. ओपन करा. याच्यामध्ये पहा दिसते का समोर कुठे एरियल नॅरो इथं आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे फॉन्ट ब्ल्यू स्टँडर्ड कलर फॉन्ट कलर सांगितलेला आहे. इथं आहे फॉन्ट कलर. त्याच्यावरती क्लिक करा आणि स्टँडर्ड मधला ब्ल्यू कलर घ्या. हा डार्क ब्ल्यू आहे. हा स्टँडर्ड ब्ल्यू. क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये नको असलेले कॉलम डिलीट करण्यासाठी F कॉलम सिलेक्ट करा. होम टॅब सेल ग्रुप डिलीट शीट कॉलम ऑप्शनवर क्लिक करा. कॉलम डिलीट करायला सांगितलेला आहे. नको असलेले कॉलम डिलीट करा. F कॉलम सिलेक्ट करा. इथे डिलीट आहे सेल्स ग्रुपमध्ये. होम टॅबमध्ये डिलीटवरती क्लिक करा आणि डिलीट शीट कॉलमला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये नको असलेली रो डिलीट करायची. रो नंबर 5 ही डिलीट करायला सांगितले. राईट क्लिक करा आणि डिलीट करायला सांगितलेले आहे. रो नंबर 5 सिलेक्ट करा. राईट क्लिक करा आणि डिलीट वरती क्लिक करा. रो नंबर 5 डिलीट होईल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये संपूर्ण कॉलमचा फॉन्ट बदलण्यासाठी कॉलम B सिलेक्ट करा आणि फॉन्ट ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा. नवीन फॉन्ट कोरियर न्यू सिलेक्ट करा. कॉलम B चा फॉन्ट बदलायला सांगितलेला आहे. कॉलम B सिलेक्ट करा. फॉन्टवरती क्लिक करा आणि तो फॉन्ट कुठे पहा. इथं आहे तो फॉन्ट. त्याच्यावरती क्लिक करा. साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट करा. E6 सेल सिलेक्ट करा. फॉन्ट कलर ड्रॉप डाऊन मेनू क्लिक करा. स्टँडर्ड कलर मधून डार्क ब्ल्यू करायला सांगितलेलं आहे. E6 ला डार्क ब्ल्यू कलर द्यायला सांगितलेला आहे. फॉन्ट कलर सॉरी E मधला 6 सिलेक्ट करा. फॉन्ट कलर मध्ये जा. इथे सिलेक्शन फॉन्ट कलर आणि स्टँडर्ड मधला डार्क ब्ल्यू क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. हा प्रश्न रिट्राय पडलाय. पुन्हा सोडवा. सिलेक्शन फॉन्ट कलर आणि स्टँडर्ड ब्ल्यू. फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्ल्यू. साईडला क्लिक आणि सबमिट. ओके. E6 सेल सिलेक्ट करा. फिल कलर ऑप्शनवर क्लिक करा. स्टँडर्ड कलर मधून ऑरेंज फिल कलर म्हणून सिलेक्ट करा. E6 सिलेक्ट करा. फिल कलर वरती क्लिक करा. ऑरेंज फिल कलर घ्यायला सांगितलं. हा आहे ऑरेंज. ऑरेंज वरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ संपलेला आहे. SIM एंड टेस्ट SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके.
पुढं प्रोसेस फॉलो आहे, सोडवून घ्या. पुढं आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. नेक्स्ट पहिला प्रश्न, दिलेल्या शीटमध्ये तुम्ही कॉलम रो डिलीट करू शकता, इन्सर्ट करू शकता. म्हणजे दिलेल्या शीटमध्ये एक कॉलम डिलीट करा. एक कॉलम ऑलरेडी सिलेक्ट आहे, त्यामुळे इथे डिलीटला जायचं आणि डिलीट कॉलमवरती क्लिक करायचं. पुढचा प्रश्न बघा. प्रभावी हायलाइटिंग, त्यामुळे प्रमुख माहितीला लोकांचे लक्ष आकर्षित होते. म्हणून आता जितेंद्र सिंगचे अटेंडन्स रो हायलाइट करा. इथून आपण हायलाइट करतो. आता इथे कलरचं नाव दिलेलं नाही आहे त्यांनी. अटेंडन्स रो हायलाइट करा. आता लय अवघड आहे. येलो हायलाइट घ्यायचं याला. SIM आणि समोर एंड एक्झाम टाईप करून कन्फर्म करा. ओके करा. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. नेक्स्ट पहिला प्रश्न, डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टम युनिटच्या आत असते. बरोबर. दुसरा प्रश्न, कॉम्प्युटरवर सतत काम करीत असताना आपल्या डोळ्याची निगा कशी राखायची हे तुम्हाला माहीत आहे का? हो. पर्याय क्रमांक 1. डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या नोटबुक कॉम्प्युटरमधील डेटा एका डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये पाठविण्यास मदत करते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IRDA पोर्ट. सबमिट. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पॉवर सप्लाय युनिट. सबमिट. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 26 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 27 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात आपण. धन्यवाद.